हाऊ डू वी डिसाईड की आता हा बिझनेस ग्रो नाही होणार? तुम्ही आधी एज्युकेशनमध्ये होता तरी नाव यू रिड्यूस दॅट एज्युकेशन सेक्टर. सो हे कसं अनालाइज करायचं की आता मला ह्या बिझनेसमधून इकडे डायव्हर्ट व्हायचं आहे? सो व्हॉट आर द सिम्पटम्स काय असतात की आता दिस इंडस्ट्री इज नॉट दॅट लुक्रेटिव्ह अँड वी टू शिफ्ट टू समथिंग एल्स? हे कसं शोधायचं? कुठचाही बिझनेस जो असतो ना, बऱ्याच वेळेला त्याची कालावधी लिमिटेड असते. फॉर एक्झाम्पल 90s मध्ये सगळ्यात चांगला स्कोप होता कम्प्युटर एज्युकेशनमध्ये. तेव्हा आम्ही सेंट अँजेलोस कम्प्युटर सुरू केलं. परंतु मला साधारणतः 2005-2007च्या आसपास समजायला लागलं की आता कम्प्युटर्स जे आहे ते तुम्हाला शाळेमध्ये आणि कॉलेजेसमध्ये शिकवलं जातं. म्हणजे याचं आता भविष्य एकदम शॉर्ट लिव्ड आहे आणि हे जास्ती दिवस टिकणार नाही. शेवटी 2018मध्ये आम्ही कम्प्युटर एज्युकेशनमधून एक्झिट घेतला. परंतु 2004-2005 साली आय ऑलरेडी व्हेंचर्ड इन टू रिअल एस्टेट डेव्हलपमेंट. तर मी काय केलं, जेव्हा तुम्ही एका एज्युकेशनच्या बिझनेसमध्ये असता आणि ज्या वेळेला हे एक असं एज्युकेशन आहे जिथे तुमच्यापेक्षा वयाने मोठे, पैशाने मोठे, स्टेटसनी मोठी लोक तुमच्याकडे पैसे भरतात आणि तुम्हाला सर म्हणतात, कारण इट इज नॉट लाईक स्कूल एज्युकेशन ना, जिथे तुमच्या स्टुडंटचं वय नेहमीच तुमच्यापेक्षा कमी असणार. कम्प्युटर एज्युकेशनमध्ये मी 25 वर्षाचा होतो आणि माझे विद्यार्थी 60, 70, 80 वर्षाचे पण होते. तर तो एक असा क्षेत्र होतं ज्याच्यामध्ये माझे रिलेशनशिप्स वाढत गेले लोकांबरोबर. जेव्हा तुम्ही रिलेशनशिप वाढवता किंवा जेव्हा तुम्ही बिझनेस करता ना, तेव्हा तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही पैशाच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी कमवता. लोकांचा विश्वास, लोकांचे संबंध, लोकांची लोकसंख्या तुमच्या जीवनामध्ये वाढत जाते. तर त्या गोष्टींचा तुम्ही कशा प्रकारे सदुपयोग करू शकता याचा विचार करणं फार गरजेचं आहे. तर मला डायव्हर्सिफिकेशन करण्यासाठी फार सोपं झालं. फ्रॉम एज्युकेशन आय डायव्हर्सिफाईड इन टू रिअल एस्टेट, फ्रॉम रिअल एस्टेट इन टू हॉस्पिटॅलिटी, फ्रॉम हॉस्पिटॅलिटी इन टू रिसॉर्ट्स, from resorts into restaurants, from restaurants into packaged foods, from packaged foods into gymwear, from gymwear to artificial jewelry. असे अनेक बिझनेसेसमध्ये मी डायव्हर्सिफाय करत गेलो. का? प्रत्येक बिझनेस तुम्हाला 4 बिझनेस कसे करावे हे शिकवतो. जर तुमची शिकायची तयारी असली आणि जर तुमचा थर्ड डोळा ओपन असला तर, की बाबा या बिझनेसच्या मार्फत मी अनेक बिझनेसेस असे कसे करू शकतो, असे अनेक बिझनेसेस मी कसे घडवू शकतो, जर ही तुम्ही समज ठेवली ना, तर हळूच तुम्ही डायव्हर्सिफाय करत गेलं पाहिजे. कारण कधी कधी अशी वेळ येते की जर तुम्ही एकच बिझनेस करत गेलात, म्हणजे एक जोक होतं, एका स्पीच मी ऐकलं एका सभेमध्ये, तेव्हा ते म्हणाले एका घरात 4 भावंडे होते, 4ही रिक्षा चालवायचे. ज्या दिवशी रिक्षाची स्ट्राईक झाले सगळे उपाशी. असं होता कामा नये. दुसऱ्या एका माझ्या मित्राने सांगितलं, कॅप्टन रघुरमण, ही इज अ गुड फ्रेंड ऑफ युअर्स ऑल्सो, हु इज अ स्टॅलवर्ट ऑफ दिस कंट्री. ते म्हणाले की राजेश, नेव्हर हॅव अ कस्टमर who gives you more than 70% of your revenue. कारण जर त्या कस्टमरला काय आजार लागला की तू आजारी पडशील. These are all smart learnings of life. तर तेव्हा मी विचार केला की आपण असे बिझनेसेस केले पाहिजेत जिथे एकाच बिझनेसवर अवलंबून न राहता आपल्याकडे सेफगार्ड असले पाहिजे. जेव्हा क्रॅश झाला US मध्ये, ट्विन टॉवरचा जो ब्लास्ट झाला, जे टेररिस्ट अटॅक झालं, त्या काळामध्ये सॉफ्टवेअर इंडस्ट्री टोटल ठप झाली आणि मी कम्प्युटर एज्युकेशनच्या ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये होतो. तर माझी इंडस्ट्री सगळ्यात डायरेक्ट इफेक्ट झालेली इंडस्ट्री होती. पण माझ्याकडे एकच फायदा होता, मी फक्त सॉफ्टवेअर ट्रेनिंग करत नव्हतो. आय वॉज ट्रेनिंग इन टू सॉफ्टवेअर, हार्डवेअर, ॲनिमेशन अँड मल्टीमीडिया. तर माझ्याकडे 3 सेगमेंट्स होते. अचानक माझा बिझनेस सॉफ्टवेअरचा सगळ्यात मोठा होता. 80% बिझनेस व सॉफ्टवेअर. तर तो धंदा एकदम ठप्प झाला. माझ्या एका सेंटरमध्ये महिन्याला 50 ॲडमिशन व्हायचे, ते 5 वर आले. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, खर्च तेवढाच आणि इन्कम 10% आली. तर हाऊ विल आय सर्व्हाइव्ह? माझ्याकडे हार्डवेअर, नेटवर्किंग आणि ॲनिमेशन मल्टीमीडियाचे कोर्सेस असल्यामुळे आय डायव्हर्टेड फ्रॉम ॲडव्हर्टायझिंग फॉर सॉफ्टवेअर टू ॲडव्हर्टायझिंग फॉर हार्डवेअर आणि ॲनिमेशन मल्टीमीडिया, आणि त्याचा वेग वाढवला. तर माझे त्या कोर्सेसचे एवढे वाढले ॲडमिशन्स की ऑटोमॅटिक मी परत स्थिर झालो. जे क्लासेस फक्त सॉफ्टवेअर शिकवत होते, साधारणतः 60 ते 70% ते क्लासेस बंद पडले. तर माझ्या त्याच सेगमेंटमध्ये माझा डायव्हर्सिफिकेशन असल्यामुळे मी वाचलो, टिकलो, जगलो आणि वाढलो. परंतु बऱ्याच लोकांना त्याचा त्रास झाला. तर ते तर मी एका क्षेत्राच्या आतच मी डायव्हर्सिफिकेशन केलं. पण त्याच्यानंतर मला एक कळून चुकलं, कारण ही गोष्ट अर्ली 2000ची होती. त्यावेळेला मला एक कळून चुकलं की आता आपल्याला अजून काहीतरी ॲडिशनल करणं गरजेचं आहे. आणि तेव्हा मी रिअल एस्टेटमध्ये पदार्पण केलं. दॅट वॉज अराउंड 2004-2005. तर डायव्हर्सिफिकेशन इज हेल्दी, डायव्हर्सिफिकेशन इज गुड आणि डायव्हर्सिफिकेशन इज मॅन्डेटरी. आणि प्रत्येक डायव्हर्सिफाईड बिझनेस तुम्ही करावा असं मी म्हणत नाही. तर लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे, सरप्लस प्रॉफिट्स, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगले पैसे कमवले.
काही लोक स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असतात, लाईक आय एम अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर. तर मी दुसऱ्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्याच बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो जिथे मला असं माहिती आहे की मी या कंपनीमध्ये पैसे लावणार, ताकद लावणार, माझा अनुभव लावणार आणि माझी जी ही एक्झिस्टिंग इकोसिस्टम जी मी घडवलेली आहे त्याचा फायदा जर त्यांना मिळाला तर त्यांचा परत बिझनेस वाढू शकतो आणि माझी व्हॅल्युएशन इम्प्रूव्ह होऊ शकते माझ्या इन्व्हेस्टमेंटची. अशाच बिझनेसेस मी निवडतो आणि त्याच्यामध्ये मी स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर म्हणून त्याच्यामध्ये सहभागी करतो स्वतःला आणि त्या धंद्याला देखील मोठा करतो आणि व्हॅल्युएशन वाढवून घेतो. तर डायव्हर्सिफिकेशन इज अ व्हेरी गुड डिसिजन फॉर एव्हरी एंटरप्रेन्योर टू डू.